कर्जत तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांप्रती आणि सामान्य नागरिकांप्रती भेदभाव होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी राजकीय नेत्यांची निवेदने उभे राहून स्वीकारण्याची पद्धत अवलंबली असताना शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची निवेदने मात्र खुर्चीत बसूनच स्वीकारली जातात। यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आपल्या अडचणी घेऊन तहसीलदार कार्यालयात येतात, मात्र त्यांच्या सोयीसाठी कार्यालयाबाहेर साधे पंखेही लावलेले नाहीत। तहसीलदारांच्या दालनात मात्र वातानुकूलित सुविधा आहेत। शेतकऱ्यांना दूर उभे राहून निवेदन द्यावे लागतात, तर राजकीय नेत्यांना डायसवर बोलावून त्यांचा सत्कार केला जातो। कार्यालयात नेत्यांसाठी चहाची व्यवस्था असते, पण शेतकऱ्यांना पाणी विचारले जात नाही। या दुजाभावामुळे शेतकऱ्यांचा प्रशासनावरचा विश्वास कमी होत आहे। गरीब आणि सर्वसामान्य लोकांसाठी वेगळे नियम आणि नेत्यांसाठी वेगळे नियम हा प्रकार लाजिरवाणा आहे। तहसीलदार कार्यालय जनतेच्या सेवेसाठी आहे की फक्त राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहे। प्रशासनाने त्वरित सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे।